मुसळधार पावसाचा फटका आता मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलेला आहे। मोठ्या प्रमाणात डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे आणि आधीच वादग्रस्त ठरलेल्या बांधकामामुळे परशुराम घाटातील एका वळणावरील मातीचा भराव खचला आणि रस्त्याच्या भागाला धोका निर्माण झाला आहे। प्रशासनातर्फे एक लेन बंद करण्यात आली असून दुसऱ्या लेनवरती वाहतूक सध्या सुरू आहे। चिपळूण पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यावरती लक्ष ठेवून असले तरी महामार्गाचे अधिकारी किंवा ठेकेदारांचे प्रतिनिधी या ठिकाणी फिरकलेले दिसत नाहीत। या संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय आमचे ब्युरो चीफ महेंद्र कासेकर यांनी। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे त्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाला बसलेला दिसतोय। हा फटका इतका जोरदार आहे की आपण कॅमेरामध्ये बघू शकतो। परशुराम घाटाच्या एका लेनच्या रस्त्याचा भराव मोठ्या प्रमाणात खाली पेडे गावामध्ये कोसळून घसरून गेलेला आहे। याच्याबरोबर मोठे मोठे वृक्ष देखील उन्मळून पडलेले आपल्याला दिसतात। याच्यामुळे परशुराम घाटाची एक लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत एक तक्रारदार आहेत ज्यांनी 1 महिन्यापूर्वी या ठिकाणी भेगा गेल्या आहेत, याची तुम्ही पूर्वतयारी करा, याचं नियोजन करा आणि याच्यावर कारवाई करा अशी मागणी केलेली होती। तुमचं नाव सांगा आणि कशा प्रकारे तक्रार केली होती आणि कुणाकडे केली होती? मी रुपेश पवार, राहणार बर्नानाका खेड। मी पेन ऑफिसला यांची तक्रार केली होती। यांचं मेन ऑफिस आहे ब्लूम ऑफिस बर्नानाका गुप्ता, यांच्याकडे पण तक्रार केली होती की सदर काम जे पिचिंगचं झालेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि तरी तुम्ही ते कामावर लक्ष द्या। काम चुकीच्या पद्धतीने होते तरी पण अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिलेलं नाही आहे। ठेकेदाराची संगनमताने हे निकृष्ट दर्जाचं काम झाल्यामुळे आज ही परिस्थिती इथं उद्भवलेली आहे। वारंवार मी याचे फोटो, आज जे इथं दरड कोसळलेली आहे त्याचेच फोटो मी त्यांना दिले होते। माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा मी गेल्या आठवड्यात याच स्पॉटचे फोटो दिले आहेत आणि आज हे काम या ठिकाणी पहिल्याच पावसात वाहून गेलेलं आहे। अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम KTIL कंपनी करत आहे आणि गव्हर्नमेंटच्या कोणत्याही अधिकाऱ्याचं त्यावरती अंकुश नाही आहे आणि लक्ष नाही आहे अशी माझी तक्रार आहे। मुंबई गोवा महामार्गावर अनेक वाहनं फिरत असतात, शाळकरी मुलांच्या बसेस जात असतात आणि मोठ्या वाहनांची वर्दळ असते। मात्र या वाहनांची काळजी करायची कोणी? कोकणवासियांसाठी कोण धावून येणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। या निकृष्ट कामाच्या उदाहरणाला आणि याला बळी पडणाऱ्यांना काय होईल? या निकृष्ट दर्जाच्या काम करणाऱ्या ठेकेदारावर कोणत्या प्रकारे कारवाई होईल याच्याकडे आता सर्वांचं लक्ष आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सनिया दवडेसह महेंद्र कासेकर, माझे कोकण, चिपळूण।